हॅलो फ्रेंड्स, इथं आमची सकाळ झाली, ब्रश झाला आणि नाश्ता चालू होता। तर या तुम्ही पण नाश्ता करायला। ही नाशिकची एकदम मसालेदार खिचडी। मयंक म्हणतो मला व्हिडिओमध्ये नको दाखवू, काय झालं काय काय। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार। तर सकाळ झाली आमची, उठलो आम्ही, मस्त ब्रश वगैरे केला, नाश्ता केलो आणि आता आंघोळ वगैरे करून आवरून निघायचे आम्हाला एका ठिकाणी। कुठं जाणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये। मयंकने इकडे गाड्या लपवतो कायला का 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 तर सांग पहिले। नको नको काय, कोणाची सवय लागली तुला नको नको करायची। आता मयंकची आंघोळ करायची आणि मग मी आंघोळ करते, मग जाऊ आम्ही। चला तसं जिकडं जायचं आहे तिकडंच गेलो असतो आम्ही डायरेक्ट, म्हणजे कालच पोचलो आहे नाशिकला, पण रात्र झाली त्याच्यामुळे मग इकडंच थांबलो बाबा रूम करून। काय करायचं मग आता, तर सेफ होतं इकडेच थांबलो। मग आता जाणार आहे आवरून तयारी करून। तर चला तुम्ही कंटिन्यू करा, निघतो आता आम्ही आवरून। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ आहे माधुरीताईच्या मुलीचा बर्थडे होता त्या दिवशीचा। खूप दिवस झालेत, आता 27 तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ खूप लेट बघायला भेटणार आहे। सॉरी, मी खूपच जास्त बिझी आहे। तर ज्या दिवशी आम्ही तिकडे पोहोचलो होतो त्या दिवशी 26 तारीख होती आणि 26 तारखेला काही मी ताईच्या घरी गेली नाही। म्हणलं 27 तारखेला बड्डे, मग 27 तारखेला जाऊ। तर आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे आम्ही एका ठिकाणी रूम करून थांबलो। आमच्यासोबत म्हणजे सपोर्ट होते माझे, जे मला यूट्यूबवर सपोर्ट करतात, इन्स्टावर सपोर्ट करतात, ते त्यांच्या सपोर्टने तिकडे रूम केली आणि मग तिकडेच थांबलो। तर इथं दर्शन वगैरे केलं आम्ही। सर्वात अगोदर सकाळी उठून आवरून डायरेक्ट आम्ही इकडे आलो सोमेश्वर मंदिरला। तर हे नाशिकचं सोमेश्वर मंदिर आहे आणि इथं जेवढे पण मंदिर होते सगळ्या मंदिरांमध्ये राम, सीता, लक्ष्मण, हनुमान सगळ्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले। आणि खास करून हे म्हणजे मला सगळं बघायला भेटलं नसतं, सोमेश्वर मंदिर किंवा अजून बरंच काही इथे तुम्हाला पुढे दिसणार आहे। आम्ही तिकडे जायच्या अगोदर भरपूर एन्जॉय केला। तर हे पूर्ण नाशिकच्या सोमेश्वर मंदिरचा एरिया आहे। मला काही जास्त माहिती नाही, पण जे सपोर्टर होते ज्यांनी एवढी हेल्प केली तिथपर्यंत जाण्यासाठी, सपोर्ट केला, तर त्यांनीच आम्हाला एवढी सगळी माहिती दिलेली आहे। तर तेच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। नाशिकला गेल्यानंतर मी सप्तशृंगीच्या गडावर सप्तशृंगी गड म्हणजे वणीच्या गडावर सुद्धा गेलेली होती। तर तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे व्हिडिओ एवढे लेट का आणि डेली का व्हिडिओ येत नाही, तर त्याचं एक खूप मोठं कारण आहे। सध्या मी खूप म्हणजे खूपच बिझी आहे। एक मोठा काम हातात घेतलेलं आहे, ते आत्ता सांगत नाही, योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच सांगेन। पण जे काम हातात घेतलं आहे ते चांगलंच होणार आहे आणि त्याचा काहीतरी चांगलाच रिझल्ट आहे, त्यामुळे मी योग्य वेळेत नक्की सांगेल तुम्हाला। तर त्या कामामध्ये बिझी आहे मी, म्हणून माझे काही व्हिडिओ वगैरे वेळेवर येत नाही आहेत। आणि हे पण व्हिडिओ खूप दिवसाचे, म्हणजे आता हा व्हिडिओ बघा ना 27 तारखेचा आहे, तरी मला एडिट करून पोस्ट करायला वेळच मिळत नाही आहे। तरी म्हणलं चला, सगळे वाट बघताय, सगळ्यांचे कमेंट येत आहेत की व्हिडिओ काय येत नाही, व्हिडिओ काय येत नाही, म्हणून पोस्ट करते हा व्हिडिओ। तर हे नाशिकचं सोमेश्वर मंदिरचा एरिया आहे आणि इथं आम्ही मस्त बोटिंग केली। मयंकला पण बोटिंग करायची होती, म्हटलं चला आलेच आहे तर थोडंसं नाशिक एन्जॉय करू। तर मी पहिल्यांदा बघते, म्हणजे याच्या अगोदर जेव्हा आलते तेव्हा पूर्णपणे मी नाशिक काही बघितलं नव्हतं, पण बऱ्याच ठिकाणी आता यावेळेस आल्यावर मी फिरलेली आहे। ते तुम्हाला बघायला भेटणारच हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे। तर ही आहे नाशिक सिटी। तर खूप सुंदर अशी नाशिक सिटी आहे। मला पहिले तर वाटलं होतं की म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी गेली होती तेव्हा दुसऱ्याच ठिकाणी गेलती आणि मला वाटलं की नाशिक तेच आहे, पण ते नाशिकचं थोडंसं आउट ऑफ एरिया होता। आम्हाला या बोटमध्ये बसायचं होतं, पण ते लय तिकीट पण महाग होतं आणि भीती पण वाटत होती बघून, पण दुरून बघून छान वाटत होतं, पण बसायची भीती वाटत होती। त्यानंतर आमची बोटिंग वगैरे झाली, आम्ही बाहेर आलो। तर इथं बघितलं आम्ही फणसचं झाड। तर हे झाड पण मी पहिल्यांदाच बघते, तुम्ही बघितलं का कमेंट करून नक्की सांगा। तर इथं भरपूर फणस लागलेले होते आणि इथं आम्ही होईल तेवढं सगळ्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले। खूप छान वाटलं मंदिरामध्ये जाऊन। सकाळी मंदिरात दर्शन झाले आणि आम्हाला जिकडे जायचं होतं तिकडे जाण्यासाठी निघालो। त्या अगोदर एवढी ऊन तापली होती, म्हणजे पुढं मी टाईम देऊन ठेवला होता की या टायमिंगमध्ये पोहोचते, पण ते काही शक्यच झालं नाही। कारण त्याचा विषय असा आहे की मी एक तुळशीबागेमधून जी शॉपिंग केली होती त्याच्यात मी 2 कुर्त्या घेतल्या होत्या। तर मला त्या 2 कुर्त्या सिलाई करायच्या होत्या, त्याच्यासाठी मी टेलरिंग बाई शोधत होती, पण अख्ख्या
त्या नाशिक सिटीमध्ये मला कुठेच पाहिजे तशी टेलरिंग भेटली नाही. होते भरपूर, पण पाहिजे तशी भेटली नाही. म्हणजे मला ते ड्रेस कट करून फिटिंग करायचे होते, पण ते म्हणलं जाऊ द्या, आता नाही होत तर काय करायचं. आणि गिफ्टबद्दल ताईने तर मोठा मेसेज टाकला होता, बाबा गिफ्ट वगैरे काय 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 घेऊन यायचं नाही. तरीसुद्धा म्हणलं चला त्यांना वाईट वाटेल म्हणजे गिफ्ट वगैरे घेतलं, त्याच्यामुळे मी हे बुके घेतला नताशा दीदीसाठी. तर तिचा बड्डे होता, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जायचं होतं. मग मी हे बुके वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही थेट गेलो आपल्या ATMमध्ये, कारण माझा यूट्यूबचा पण पेमेंट आलेला होता आणि माझ्याकडे पैसे पण नव्हते. त्याच्यामुळे म्हटलं चला पेमेंट आलेलं आहे तर काढून घ्यावं. पैसे काढले, लगेच आम्ही पुढे. आता चांगलं नाही वाटत, इथून पुढं व्हिडिओ नाही काढणार आहे मी. आली जिथं यायचं होतं लोकेशनला. आता नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू थोड्या वेळाने. नताशाचा बड्डे आहे आज, त्याच्यामुळे खास इकडे आलोय काढायची आणि ताईची पण फ्रेंड झाली. इंट्रोडक्शन द्या तुमचं, इंट्रोडक्शन द्या ना. हां व्यवस्थित सांगा, कुठून आले तुम्ही? चॅनल कोणाकोणाचा आहे? दीपाली चौधरी, इंडियन युट्यूबर दीपा. नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझं चॅनल नाही आहे, मी मंजुळा गावकर वसईवरून आले. बर्थडेसाठी खास ताईंचं आमंत्रण स्वीकारून आम्ही इथे हजर झालेलो आहोत. मी सुचिता, ओनली सबस्क्रायबर. ताईंसाठी, माधुरी ताईंसाठी. काय झालं माहिती का? तुमचं इंट्रोडक्शन, तुमचं इंट्रोडक्शन. हाय नमस्कार, माझं नाव माधुरी पाटील. नाही हे चॅनलचं नाव आहे माधुरी टॉप शो आणि तुम्ही मला ओळखतच असाल. करिश्माची मानस आई. मानस आई. हां या जेवायला. तर फ्रेंड्स फायनली आम्हाला जिथं यायचं होतं तिथं आम्ही आलेलो आहे. स्पेशली नताशाच्या बर्थडेसाठी आलो होतो आम्ही, कारण मागच्या वेळेस ताईचा मेळावा होता त्यावेळेस आम्ही हजर नव्हतो. तर ताईला खूप नाराज झाले होते, माझ्यावर राग आला होता त्यांना. त्यामुळे म्हटलं चला हे मिस नाही करायचं. तर हे बघू शकता ताईने खूप छान असं डेकोरेट केलं आहे. हे नताशाचा फोटो आहे जे की आपण नेहमी लाईव्हमध्ये बघत असतो. तर खूप छान वाटलं. मेन म्हणजे ताईची भेट बी घ्यायची होती, खूप दिवस झाले आमची भेट नाही झाली. पुण्याला आले होते एकदा ताई, तेव्हा पण भेट नाही झाली होती. हॅलो, वेलकम बॅक. हां तिकडंच बघितली होती मग, म्हणजे अजून काही कन्फर्म नाही केलं, फक्त बघितली. हॅलो, वेलकम बॅक. तर मी इकडे नाही ताई पण आहे. नाही प्रणिता ताई आहेत. मला वाटलं पण नव्हतं अशी भेट होईल. तर चला काही का असं ना, मी कोणाला म्हणजे कल्पनाच दिली नव्हती मी इकडे येत आहे म्हणून, पण तरी पण चला म्हणलं सरप्राईज देऊ म्हणून आली. आणि खास करून नताशाच्या बड्डेसाठी आलो आहे आम्ही. बड्डे झाल्यावर जाणार आहे लगेच. तर खूप छान घर आहे. घर तर मला फार आवडलं. आणि मेन म्हणजे हे बघा, एक मिनिट, ताईचं प्ले बटन बघा किती छान आहे ना. तर आपलं पण येईल लवकर. सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, बरोबर ना. आणि चला मग काय, आता बड्डे सेलिब्रेशन करू आणि निघायचं. तर एन्जॉय करा तुम्ही पण व्हिडिओ. तर फ्रेंड्स ताईंचा हा फोटो खूप आवडला मला. ताईला विचारलं तर ताई म्हणले की कोणत्या तरी सबस्क्रायबरने गिफ्ट दिलेलं आहे ते. तर खूप छान गिफ्ट आहे, ज्यांनी कोणी दिला असेल. तर इथं बड्डेची तयारी वगैरे चालली होती सगळ्यांची. म्हणलं चला मी पण तयारी करून घेते. मेन म्हणजे ज्या 2 कुर्त्या मी नेल्या होत्या म्हणलं सिलाई मारून आपण ते घालू बड्डेच्या वेळेस, पण खूप म्हणजे अवघड झालं, वेळेवर सिलाईवालीच भेटली नाही. त्याच्यामुळे मग जे टॉप घातला होता तोच घालून गेली तोच. तर हे आहे नताशाचा बर्थडे गिफ्ट. खूप छान अशी म्याव क्यूटशी घेतली होती त्यांनी. इथं मयंक म्यावसोबतच चांगला रमला होता. तर खूप छान वाटलं इकडे माधुरीताईकडे येऊन. आणि एवढा आनंद म्हणजे सगळे होते, खूप भारी वाटत होतं. त्यानंतर इकडे बड्डेची तयारी झाली सगळ्यांची. आणि हे बघा, हे केक आहे माधुरी सखीमनचं, जे यूट्यूब चॅनलवर 100K सबस्क्रायबर झाले त्याचा. म्हणजेच 3 आनंदाचं सेलिब्रेशन एक सोबत होता. एक तर 100K झाले, प्ले बटन आलं त्याचंसुद्धा, नताशाचा बड्डे तर होताच, पण घर घेतलं त्याच्याबद्दल सुद्धा, आणि हे प्ले बटन बघू शकता. तर अशा पद्धतीने 3 आनंदाचं सेलिब्रेशन होता. आणि सगळे आले होते सखीमनचे. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सगळ्यांचा स्वभाव पण एवढा छान होता. सगळ्यांनी एवढं काही छान मला समजून सांगितलं. इथं माधुरीताई केक सजवत होत्या नताशाचा बड्डेचा. आणि ताई पण एवढ्या भारी दिसत होत्या, मस्त मेकअप केला होता, छान दिसत होते, त्यांची साडी वगैरे. आणि सगळ्या
की मंचच्या लेडीजसुद्धा. तर विषय असा झाला, त्यांचे मी फेस कव्हर केले ज्यावेळेस व्हिडिओ काढला, कारण काय एखाद्याला आवडतं नाही आवडत, आणि त्यानंतर हे मयंकचं काय चाललं होतं इकडं काय माहिती मला, व्हिडिओमध्येच घेऊ नको व्हिडिओमध्ये घेऊ नको सारखंच चालू होतं त्याचं. तर जेवढ्या पण सखी मंचच्या महिला होत्या त्या पण खूप सुंदर सजल्या होत्या, पण काय मी व्हिडिओ नाही घेऊ शकली कारण रिक्स नको, मला काही प्रॉब्लेम नाही पाहिजे बाबा, काय आता असं होत असते ना. इकडे भांडणं चालू आहेत. मजाकचे भांडण आम्ही मजाकमध्ये पण नाही भांडत. आमचं एवढं आहे ना, आम्ही मजाकमध्ये पण भांडतो. भांडतो तर खरं भांडतो, मजाकमध्ये खरं भांडतो. हमारी दोस्ती कोई नहीं तोड़ सकता. हम हमारा अकबर एंथनी है. रियल अकबर एंथनी. टाइम लाईक करा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा. 1 मिलियन लवकरच. कॉंग्रॅच्युलेशन यूट्यूब प्ले बटनसाठी. तर थोडीशी आमची मज्जा मस्ती झाली, त्यानंतर इकडे बड्डे स्टार्ट झाला. तर प्रणिता ताई पण होत्या आणि खूप छान वाटलं त्यांना पण भेटून. खूप छान स्वभाव आहे त्यांचासुद्धा आणि सगळे आले, एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे फर्स्ट टाईम मी कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये गेली, खूप छान वाटलं खूप दिवसानंतर. तर सगळे आपले असणं गरजेचं आहे. तर काही का असो ना, यूट्यूब फॅमिलीमधून एक सखी मंचची फॅमिली भेटली, खूप छान वाटलं. आणि फायनली इथं बड्डे सेलिब्रेट झाला नताशाचा, आणि मी एका साईडलाच उभी होती, त्यामुळे खूप जण मला लाईव्हमध्ये शोधत होते, करिश्मा कुठेही दिसत नाही, ते का लाईव्ह बघत आहे का, व्हिडिओ काढत आहे, काय करत आहे, सगळ्यांचे कमेंट चालू होते, लाईव्ह पण चालू होती तेव्हा. तर असो मी आपल्या बाजूला होती आपल्या साईडला, कारण मला व्हिडिओ वगैरे पण शूट करायचे होते. होईल तेवढं व्हिडिओ शूट केलेलं आहे, सगळ्यांना व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत, कारण उगं काय एखाद्याची परमिशन असते नसते, कोणाला आवडतं नाही आवडत, त्याच्यामुळे बाकी काय नाही. खूप जणांना तसं तर आश्चर्य वाटलं असेल की करिश्मा इकडे कशी काय. तर खरं सांगायचं ना, तर मी कोणालाच कल्पना दिली नव्हती, म्हणजे यायची तर इच्छा नव्हती, पण म्हणलं चला, मागच्या वेळेस ताई खूप नाराज झाले होते आपल्यावर, यावेळेस पण तसं नको व्हायला, त्याच्यामुळे जे होईल ते होईल. मी इकडं डायरेक्ट म्हणजे नागपूरवरून आली, 2 दिवस घरी आराम केला आणि लगेच तर तिसऱ्या दिवशी नताशाचा बड्डे होता, कारण मी नागपूरवरून 24 तारखेला आली होती आणि 25-26ला आराम करून 25ला आराम करून 26ला डायरेक्ट इकडे आली नाशिकला. त्यानंतर मस्त इकडे धम्माल कॉमेडी चालू झाली, डान्स वगैरे चालू झाले. नाही, ह्या आहेत आपल्या डॉक्टर स्नेहल मॅडम, तर यांची पण ओळख झाली, खूप छान वाटलं यांच्यासोबत भेटून, खूप छान डान्स केला त्यांनी पण. मग परत म्हणणार आता या ताईचा चेहरा का क्लिअर केला, तर काही विषय नाही, फक्त भीती वाटते मनामध्ये, अशी भीती वाटलेली आहे ना की सगळ्यांनी एकतर विश्वासघात केलेला आहे आधी, ज्या लोकांवर विश्वास होता त्यांनी तर चांगलाच विश्वासघात केला, त्याच्यामुळे नकोच वाटतंय आता मला. आणि बळजबरी मी होईल तसं कोणाला व्हिडिओमध्ये घेतच नाही त्यांची इच्छा असल्याशिवाय, आणि घेतलं बी आणि पुढचा व्यक्ती जर यूट्यूबर असेल ना तर मलाच भीती वाटते, त्याच्यामुळे मी सगळ्यांचे फेस जे आहेत ते ब्लर केलेले आहेत. पण असो, तुम्ही सगळे ओळखताच, माधुरी सखी मंच चॅनलवर तुम्ही बघितलेलंच, माधुरी टॉक शो चॅनलवर तुम्ही बघितलेलंच आहे. तर खूप छान असा डान्स केला होता त्यांनी, बघण्यासारखा होता, पण नावीलाज मला ब्लर करावं लागलं. तर असू द्या, अशा पद्धतीने फार मस्तपैकी आम्ही बड्डे एन्जॉय केलेला आहे. आणि नंतर मला जायचं होतं, पण संध्याकाळ झाली, ताई म्हणले थांबून जा. तर मयंक पण मस्त उड्या मारू मारू नाचला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.